गणरायाच्या स्वागताला कळी बाजारपेठ सज्ज, पण रस्त्यावरील खड्ड्यांचे संकट कायम। 40 ते 45 गावांच्या प्रमुख बाजारपेठेतील मार्गांची दुरावस्था, गणेश भक्त व वाहनधारकातून तीव्र संताप, तात्काळ दुरुस्तीची मागणी। अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेल्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कळे गावातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे। गणरायाच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज होत असताना गावातील प्रमुख मार्गावर पडलेल्या भले मोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारक, नागरिक, विद्यार्थी व गणेश भक्तांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। परिणामी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत असून खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी जोर धरू लागली आहे। पन्हाळा तालुक्यातील सुमारे 40 ते 45 गावांसाठी कळे ही प्रमुख बाजारपेठ मानली जाते। गणेशोत्सव काळात परिसरातील असंख्य गणेश मंडळे, भाविक आणि नागरिक गणेश मूर्ती, सजावटीचे साहित्य, पूजा साहित्य खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात। मात्र याच काळात देसाई गल्ली ते माणिक हॉल व हरिनारायण हॉल मार्ग, पुनाळ फाटा ते पुनाळ खिंड मार्ग तसेच मुख्य भगवा चौक परिसरातील खड्डे रस्त्यांनी विद्रूप झाले आहेत। गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे या मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। अनेक ठिकाणी वाहन चालकांना खड्डे चुकविताना जीव धोक्यात घालावा लागत आहे। दुचाकीस्वारांना विशेषतः मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे। विशेष म्हणजे आगामी गणेशोत्सवात याच मार्गावरून हजारो गणेश मूर्तींची ने-आण होणार आहे। खड्ड्यांमुळे मूर्ती वाहतुकीदरम्यान दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून भाविकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गणरायाच्या आगमनापूर्वीच प्रमुख मार्ग सुरक्षित करण्याची जबाबदारी प्रशासनाने पार पाडावी अशी मागणी नागरिकातून होत आहे। गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असल्याने हजारो भाविक कळे बाजारपेठेकडे आकर्षित होत असतात। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून प्रमुख मार्गावरील खड्डे बुजवावेत व रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारक आणि गणेश भक्तांकडून होत आहे। दरम्यान जिल्हा परिषद सदस्य शोभा युवराज बेलेकर यांनी या समस्येची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम उपविभाग पन्हाळा येथील उपअभियंत्यांना पत्राद्वारे परिस्थितीची माहिती दिली आहे। खड्ड्यांच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे आश्वासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाल्याची माहिती त्यांनी दिली। लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार।